आगामी होऊ घातलेल्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. वंचित बहुजनचे राष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथजी सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रामुख्याने भाजपा सोडून इतर कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे स्पष्ट केले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दुसऱ्या टप्प्यातल्या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न होत आहेत. पहिल्या टप्प्यातल्या मुलाखती यापूर्वीच पार पडलेल्या आहेत. साधारणपणे 65 उमेदवारांनी पहिल्या टप्प्यामध्ये मुलाखतीसाठी अर्ज सादर केले. आजही हॉटेल ॲम्बॅसिडरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती संपन्न होणार आहेत. या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तशा पद्धतीची पूर्ण तयारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या शहरामध्ये करण्यात आलेली आहे. गेल्या 6 महिन्यापासून प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाच्या वतीने योग्य पद्धतीचं नियोजन निवडणुकीच्या तयारीसाठी केलेलं आहे. निश्चितपणे वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दैदिप्यमान यश मिळवेल असा विश्वास आम्हाला आहे. कोणासंग आपली बोलणी चालली आहे संधी घेण्यासाठी? आघाडीच्या संदर्भामध्ये समविचारी पक्षाकडून चर्चा सुरू आहेत. योग्य सन्मानजनक प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं त्यांच्याशी चर्चा करून आघाडीच्या संदर्भामध्ये पक्ष निर्णय घेईल. आजपर्यंत तुमच्याकडं किती अर्ज आले उमेदवारी असेल? पहिल्या टप्प्यामध्ये 65 उमेदवारांनी मुलाखती या ठिकाणी दिलेल्या आहेत. आज दुसऱ्या टप्प्यातल्या मुलाखती या ठिकाणी होणार आहेत. आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवण्याची तयारी या ठिकाणी करतोय. भविष्यामध्ये जसे प्रस्ताव आघाडीचे येतील इतर पक्षांच्याकडून त्यावरती पक्षाच्या वतीने निर्णय घेऊ. अजून तसा कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. वेगवेगळ्या पक्षांच्याकडून प्रस्ताव आहेत पण अजून तसा निर्णय झालेला नाही. हो, स्वतःच्या चिन्हावर 100% स्वतःच्या चिन्हावरती पक्षाच्या वतीने आम्ही लढू. भाजप सोडून कुठल्याही पक्षाशी आपण? भाजप सोडून इतर पक्षांच्या बरोबर ज्यांच्याकडून सन्मानजनक प्रस्ताव आहेत त्यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी पक्ष अनुकूल आहे. अपक्ष खासदार विशालदादा पाटील यांनी म्हणले भाजप हा फसवा पक्ष आहे. आपलं काय मत आहे त्याबाबत? भारतीय जनता पार्टीचं कायमच षडयंत्र असेल, त्यांच्या कामाची पद्धत असेल, वंचित बहुजन आघाडी उघड करत आलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाचं फक्त गाजर दाखवलं जातं. प्रत्यक्षामध्ये विकास होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांच्या धोरणांना वंचित बहुजन आघाडी कायमच विरोध करत आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं की विकासाचे मुद्दे बाजूला पडावेत म्हणून इतर मुद्दे कायमच त्या ठिकाणी प्रत्यक्षात समोर आणले जातात. त्याच्यामध्ये जातीमध्ये तेढ वाढताना दिसत आहेत, धर्मामध्ये तेढ वाढताना दिसत आहेत. ओबीसी मराठा वाद असेल, हिंदू मुस्लिम वाद असेल, हिंदू ख्रिश्चन वाद असेल, धनगर आदिवासी वाद असेल, SC मधल्या प्रवर्गामधल्या जातींच्या मध्ये वर्गीकरणाच्या माध्यमातून वाद असेल, हे BJPच्या काळामध्ये जास्त प्रमाणात दिसतं आणि हे वंचित बहुजन आघाडी कायमच उघड करत आलेली आहे. प्राध्यापक सोमनाथ साळुंके, मी जिल्हा निरीक्षक आहे. सोमनाथ साळुंके. या निवडणुकीसाठी आपल्याकडून स्टार प्रचारक कोण कोण असणार? आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा सांगलीमध्ये आम्ही घेण्याचं नियोजन करत आहोत. सुजातादा आंबेडकर सभेसाठी आम्ही निमंत्रित करत आहोत. सुजातादांच्या बरोबर अंजलीताई आंबेडकर सुद्धा सांगलीमध्ये येण्याची शक्यता आहे. 23 तारखेपर्यंत अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत आमची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. ओके.